नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा एका रहस्यमय गावात. आपली कोकण दर्शन नावाची जी सिरीज आहे ती एसटी महामंडळाची बस घेऊन आपण आलेलो आहोत आणि असंच गाव ज्याच्याबद्दल मला सुद्धा माहिती नाहीये बरं का. एवढे कोकण दर्शन आपली सिरीज पुढे चालली आहे पण ह्या गावाबद्दल माहिती नाहीये. मला सोडावं, गुगलला सुद्धा अधिक माहिती नाहीये. गुगलला जर सर्च केलं तर त्या गावाबद्दल माहितीच येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे गाव आहे. कोणतं गाव असेल माहितीये का? दिवे. कोकणात एक असं गाव आहे जिथं सूर्य सर्वात आधी उगवतो. हे गाव दिवे गाव म्हणून ओळखलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातलं एक टोकाचं गाव. इथं अजूनही लाकडी घरं, चुलीवरचं जेवण आणि वीज येणं सुद्धा सणासुदीला, म्हणजे विजेची म्हणजे लाईटची मारामार आहे बरं का. इथे दिवे गाव हे माशांच्या सुकट व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महिलांच्या हाताचा सुगंध सुकटातही जाणवतो. म्हणजे अगदी सुंदर चविष्ट असं हे जेवणाचं साठी ठिकाण असलेलं फेमस जेवणाचं ठिकाण म्हणजे दिवे गाव. आता जेवणाचं ठिकाण म्हटलं म्हणजे इथला जो काही नैसर्गिकरित्या जी प्राप्ती झालेली आहे, मच्छीमार असेल, त्याच्यानंतर सुकट व्यवसाय आहे. इथलं जे मालवणी जेवणाचं जसं ताट असतं तसं प्रत्येक रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक वेगळी डेलिकसी आहे त्या गावाची. मग त्या गोष्टी तिथे फेमस असतात. पण गावात एक गुपित आहे बरं का. नदी पलीकडचं एक झाड जिथं कोणीही रात्री जात नाही. आता हे मला माहित नाही बरं का. अगदी या गावाची माहिती मला नव्हती. मी सुद्धा माहिती करून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तिथल्या लोकांच्या सांगण्यावरतून आणि तिथल्या ज्या कथा आहेत तिथून असं आहे की नदी पलीकडचं एक झाड आहे जिथे रात्रीचं कोणी त्या झाडाच्या जवळ जात नाही किंवा आसपास भटकत नाही. गावकऱ्यांच्या मते तिथं काहीतरी अलौकिक आहे. ही गोष्ट खरी की गाव कथांचा भाग हे ठाऊक नाही. पण ही रहस्य कोकण दर्शनातला एक वेगळा थर देतात बरं का. इथं नो इंटरनेट, नो नेटवर्क, पण माणुसकी आणि निसर्गाला याला फुल नेटवर्क आहे बरं का. या गावाबद्दल तुम्हाला माहिती होती का? आणि जर तुम्हाला माहिती होती तर अशी कोणती माहिती आहे जी मी मिस केली आहे किंवा अजून काही माहिती तुम्हाला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.